नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या देशभरामध्ये सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयामध्ये नोटा संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेमध्ये नोटा या पर्यायाद्वारे जास्त मतदान झालं तर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी किंवा फेर मतदान घेण्यासाठी नियम तयार करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. न्यायालयानं यावरती निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलंय. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिव खेरा यांनी ही जनहित याचिका दाखल केली. नोटापेक्षा कमी मतं मिळवणाऱ्या उमेदवारांवरती 5 वर्षांसाठी सर्व निवडणुका लढण्यावरती बंदी घालावी असा नियम करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली. या संदर्भात निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायचा असल्याचं सांगून सुरुवातीला खंडपीठानं ही याचिका विचारात घेण्यास टाळाटाळ केली. मात्र नंतर आम्ही नोटीस जारी करू, हा मुद्दा निवडणूक प्रक्रियेबाबतही आहे, पाहूयात की निवडणूक आयोग काय म्हणतो, असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं. काही उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्यानं आणि काहींनी आपली नावं मागं घेतल्यानं मतदानापूर्वीच गुजरातमधील सुरतमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या याचिकेला महत्त्व आल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल नारायणन यांनी शिवखेरा यांची बाजू मांडताना न्यायालयात सांगितलंय. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका निकालानुसार मतदारांना निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला निवडून न देण्याची आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी नोटाचा पर्याय देण्यात आला होता, परंतु त्याचा कुठलाही वापर होत नाही, कारण जर नोटाला जास्ती मतदान झालं तरीही त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून ही याचिका आता दाखल करण्यात आली आहे. पाहूयात सुप्रीम कोर्ट यावरती काय निर्णय देतं ते. तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आणि येणाऱ्या ब्रेकिंग न्यूजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.